जिल्ह्यातल्या झुंझुनू इथे एका कार्यक्रमात पीक विमा दाव्यांच्या रकमेचं वितरण होत आहे। प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या सुमारे 30 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 3,200 कोटी रुपये जमा केले जाणार आहेत। हा पहिला हप्ता आहे, त्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात आज पैसे येणार नाहीत त्यांनी काळजी करू नये। सुमारे 8,000 कोटी रुपये नंतर जारी केले जातील अशी माहिती त्यांनी दिली। राज्यातील शेतकरी बांधवांसाठी आली आनंदाची बातमी। शेतकरी बांधवाच्या बँक खात्यात डीबीटीच्या अंतर्गत पूर्ण पैसे आता जमा होणार आहेत। होय, आलेल्या माहितीनुसार आता शेतकऱ्यांना दिलासा देणारी घोषणा सरकारने केलेली आहे। बघा, अखेर सरकारने शेतकऱ्यांची मोठी मागणी मान्य केली। पीक विमा नुकसान भरपाई देण्याच्या पद्धतीत मोठा बदल। पूर्ण रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार। आता नुकसान भरपाई थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे, ती पण डीबीटीच्या अंतर्गत जमा करण्याचा निर्णय। यामुळे बघा आता लाखो शेतकऱ्यांना दिलासा मिळेल। बघा, आता हे पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे तर येणार खरं, पण नेमके कधी येणार, आज येणार की उद्या येणार, याबद्दलची पण मोठी माहिती आता मी तुम्हाला सांगण्याचं काम करणार आहे। तुम्ही फक्त राहिलेला आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याचं काम करा, म्हणजे तुम्हाला सर्व काही अपडेट, सर्व काही माहिती संपूर्ण बघायला मिळेल। बघा, आता पीक विमाच नाही तर नुकसान भरपाईचे पण पैसे शेतकऱ्यांना भेटणार आहेत आणि हजारो रुपयांची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे। बघा, बऱ्याच जणांच्या पेरण्या झालेल्या आहेत, ज्यांच्या पेरण्या झाल्या नसतील त्यांना तर याचा चांगला फायदा होईल, आणि ज्यांनी पेरण्या केल्या असतील, ज्यांची उधारी अजून दुकानाची बाकी असेल, त्या शेतकऱ्यांना पण या पैशामुळे मदत होणार आहे। आणि शेतकरी बांधवांनो, आता वेगवेगळी रक्कम डीबीटीच्या अंतर्गत शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा होणार असून शेतकरी आता चांगलेच खुश होणार आहेत। तर चला, पैसे वाटप होणारे नेमके कोणकोणते जिल्हे आहेत, कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात सर्वात आधी पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे जमा होणार आहेत, आता त्या संपूर्ण जिल्ह्यांची यादी या ठिकाणी आपण बघण्याचं काम करणार आहोत। यासाठी तुम्ही फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ पाहण्याचं काम करा। आणि महत्त्वाचं म्हणजे, जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका। तर चला, या ठिकाणी आता संपूर्ण अपडेट पाहण्याचं आपण काम करू। तर बघा, शेतकरी बांधवांना आता सरकारच्या माध्यमातून मोठा निर्णय घेण्यात आलेला असून शेतकरी बांधव आता चांगलेच खुश होणार आहेत। शेतकरी बांधवांना एक मोठा दिलासा मिळणार असून थेट रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यावरती दिली जाणार आहे। बघा, अखेर घोषणा झालेली आहे। आता काही शेतकऱ्यांना 22,000 रुपये, बघा 22,000 रुपये पीक विम्याचे मिळणार आहेत, काही शेतकऱ्यांना 18,000 रुपये, तर बघा काही शेतकऱ्यांना या ठिकाणी 15,000 रुपये, म्हणजे ही वेगवेगळी रक्कम ही शेतकरी बांधवाच्या बँकेच्या खात्यावरती दिली जाणार आहे। आणि यामुळे शेतकरी आता चांगलेच खुश होणार आहेत। ही एक सर्वात मोठी आतापर्यंतची दिलासा देणारी आणि आनंदाची बातमी राज्यातील शेतकऱ्यांसाठी समोर आलेली आहे, असं पण आपण म्हणू शकतो। यामुळे शेतकरी बांधवांनो, आता तुम्ही काळजी करत बसू नका। बघा, आलेल्या माहितीनुसार पूर्ण पैसे वाटपाचं काम केलं जाणार आहे आणि डीबीटीच्या माध्यमातून पैसे येणार आहेत। बघा, कोणत्या जिल्ह्यात पैसे येणार, आता जिल्ह्यांची यादी। पहिला टप्पा 12 जिल्हे। जर या 12 जिल्ह्यांच्या यादीत शेतकरी बांधवांनो, तुम्ही ज्या जिल्ह्यात राहता त्या जिल्ह्याचं नाव पण या 12 जिल्ह्यांच्या यादीत असेल ना, तर तुम्हाला डायरेक्ट 22,000 रुपये बघा पीक विम्याचे मिळतील। त्यानंतर काही शेतकऱ्यांना 18,000 रुपये किंवा 19,000 रुपये नुकसान भरपाईचे पण मिळतील। काहींना 21,000 रुपये नुकसान भरपाई मिळेल, तर काहींना यापेक्षा थोडीशी कमी किंवा यापेक्षा जास्त पण नुकसान भरपाई मिळू शकते। पूर्णपणे अशा पद्धतीचं हे मोठं पैशाचं वाटप केलं जाणार आहे। पण बघा, हे पैसे मिळवण्यासाठी 2 कामे करायची आहेत। मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली 2 कामे आता लवकर करून घ्या, तरच तुमच्या बँकेच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे, पूर्णपणे पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे तुम्हाला मिळतील। जर सरकारने सांगितलेली तुम्ही 2 कामे केली नाहीत तर तुमच्या खात्यात पीक विम्याचे पण पैसे हे जमा होणार नाहीत, आणि एवढंच नाही तर नुकसान भरपाईची पण रक्कम ही तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा होणार नाही। ही पण गोष्ट आता तुम्ही लक्षात घ्या। मग चला, आता पैसे नेमके कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात सर्वात आधी दिले जाणार आहेत, आता त्या जिल्ह्यांची पण यादी बघूयात। आणि हे पैसे मिळवण्यासाठी नेमकी कोणती 2 कामे करायची ती पण माहिती मी तुम्हाला आता सांगण्याचं काम करतो, तर तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत चला। तर बघा, शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी स्पष्टपणे आता माहिती समोर आलेली आहे। आपण या ठिकाणी प्रत्यक्ष तुम्हाला जी.आर दाखवत आहोत, शासन निर्णय काय आलेला आहे, आणि हा शासन निर्णय 2 ते 4 दिवसापूर्वीचाच आहे, म्हणजे एकदम सविस्तर आणि आत्ताच आलेली बातमी आपण तुम्हाला देण्याचं काम करत आहोत। बघा, या जी.आरमध्ये जिल्ह्यांची यादी आहे। या ठिकाणी बघा, पहिल्या टप्प्यातील जी.आर बघायला मिळत आहे। यामध्ये पण 4-5 जिल्ह्यांची नावे आहेत। या जिल्ह्यात पण पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे दिले जाणार आहेत। त्यानंतर दुसरा एक आणखीन जी.आरचा आपल्याकडे फोटो आहे, यामध्ये पण बघू शकता 3 ते 4 जिल्हे
आहेत या जिल्ह्यात पण नुकसान भरपाई पीक विम्याचे पैसे दिले जाणार आहेत. यानंतर अजून एक आपल्याकडे जारची लिस्ट बघायला मिळत आहे. बघा आता या ठिकाणी तुम्हाला जार पण दाखवणार आहे आणि हे पैसे नेमके कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात सर्वात आधी जमा होणार आहेत ती पण यादी या ठिकाणी आपण बघण्याचं काम करणार आहोत. यासाठी आता तुम्ही लक्ष देऊन व्हिडिओ पाहत चला, तुम्हाला संपूर्ण महत्त्वाचे अपडेट आता सविस्तरपणे बघायला मिळेल. तर बघा आता पहिल्या टप्प्यांमध्ये पूर्णपणे रक्कम डीबीटीच्या अंतर्गत सरकारच्या माध्यमातून दिली जाणार आहे आणि यामुळे लाखो शेतकरी बांधव एक चांगलेच आता खुश होणार आहेत असं पण आपण म्हणू शकतो, कारण की सरकारने निर्णय घेतलेला आहे. तर चला आता सर्वात आधी आपण काय करूयात, नेमके पैसे कोणत्या 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहेत ही माहिती आपण बघण्याचं काम करूयात. जर या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर वेगवेगळी रक्कम ही डीबीटीच्या अंतर्गत जमा होईल आणि एक मोठा दिलासा तुम्हाला आता नक्कीच मिळू शकतो असं देखील आपण म्हटलं तरी काही हरकत नाहीये. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज शेतकऱ्यांसाठी खूपच दिलासा देणारी घोषणा पण केलेली आहे. ते नेमकं काय म्हटलेले आहेत ते पण तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून पुढे दाखवणार आहे, सविस्तर सांगणार आहे. ते पण बघण्यासाठी तुम्हाला आता राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चालायचा आहे. तर चला आता पैसे वाटप होणाऱ्या जिल्ह्यांची तुम्हाला मी नावे सांगतो. तर बघा या ठिकाणी पहिला विभाग छत्रपती संभाजीनगर विभाग आहे. यामधील पहिला जिल्हा छत्रपती संभाजीनगर जिल्हा आहे. या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे. या ठिकाणी नुकसान भरपाई देण्यात येणार असून या ठिकाणच्या शेतकऱ्यांना डायरेक्ट डीबीटीच्या अंतर्गत 26 लाख रुपयांचं वितरण केलं जाणार आहे. हे पैसे डीबीटीच्या अंतर्गत शेतकरी बांधवांना दिले जातील असं सरकारचं म्हणणं आहे. म्हणजे डीबीटी प्रक्रिया कशी असते तर आता लक्ष द्या. बघा डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, म्हणजेच की याचा अर्थ असा की तिकडून पैसे पाठवल्यानंतर डायरेक्ट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर होतात. इकडे तिकडे ही कुठेच रक्कम ही आता अडकत नाहीये. म्हणजे आधीच्या सारखी कोणतीच व्यवस्था नसून तिकडून पैसे पाठवले की त्याचा लाभ थेट शेतकऱ्यांनाच मिळणार. तिकडून जर 20,000 रुपयांचा पीक विमा पाठवला तर यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात 20ला 20,000 रुपये जेवढे आहेत तेवढी रक्कम जमा होणार. यामुळे शेतकऱ्यांना एक चांगला दिलासा मिळू शकतो आणि हा सरकारचा पैसे वाटपाचा जो फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला खूपच चांगला आहे असं देखील शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया आपल्याला बघायला मिळत असतात. कारण की आता सध्या जर पाहायला गेलं तर जेवढी रक्कम नमो शेतकरी योजनेची 2,000 रुपयांची पाठवली जाते किंवा PM किसानची पाठवली जाते तेवढ्याला तेवढी इकडे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होते. 1 रुपया पण कट होत नाहीये. यामुळे शेतकऱ्यांना एक चांगला फायदा होतो. तर बघा आता पैसे वाटप होणारा जिल्हा आहे तो म्हणजे जालना. आता या जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण दिलासा मिळणार आहे. जालना जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांना 451 शेतकऱ्यांच्या खात्यात 37 लाख रुपयांचं वाटप केलं जाणार आहे. डीबीटीच्या अंतर्गत हे पैसे दिले जाणार आहेत. बघा मी फक्त तुम्हाला सध्या नुकसान भरपाईची माहिती दाखवत आहे. नुकसान भरपाईचा शासन निर्णय जो जार आलेला आहे तो दाखवत आहे. तुम्हाला या ठिकाणी स्क्रीनवरती जार पण दिसत असेल. एकदा तुम्ही सविस्तर बघून घ्या म्हणजे तुम्हाला पण नेमकं कळेल की ही अपडेट नेमकी कुठेला आहे. तर बघा या ठिकाणी आलेल्या माहितीनुसार पहिला विभाग आपण बघितला. यानंतर यामध्ये या विभागात आणखी काही जिल्हे आहेत. यामध्ये आपल्याला बीड जिल्ह्याचा समावेश दिसून येत असून बीड जिल्ह्यातील 996 शेतकरी बांधवांना 92 लाख रुपयांचं वितरण केलं जाणार आहे. डीबीटीच्या अंतर्गत ही रक्कम मिळणार असून शेतकरी बांधवांना आता दिलासा मिळेल. बघा जर यादीमध्ये तुमच्या पण जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला पण पैसे हे सर्वात आधी मिळतील. तुम्हाला काळजी करण्याची गरज कसलीच पडणार नाही. उलट आता एक चांगला दिलासा मिळणार आहे. पण बघा एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, सरकारने सांगितलेली 2 कामे पण करायची आहेत. बघा मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली ही 2 कामे जर तुम्ही केली नाहीत तर मग तुम्हाला कोणत्याच योजनेचे पैसे भेटायचे नाहीत. ही पण गोष्ट लक्षात घ्या. मग चला आता कोणती 2 कामे करायची आणि अजून कोणकोणत्या जिल्ह्यात पैशांचं वाटप केलं जाईल पुढची यादी या ठिकाणी आपण पाहू. तर बघा शेतकरी बांधवांना या ठिकाणी आलेल्या माहितीनुसार सर्वात मोठा दिलासा शेतकऱ्यांना मिळणार आहे. बघा या ठिकाणी काय सांगितलं आहे तर पीक विमा नुकसान भरपाईबाबत एक मोठी अपडेट समोर आली. भरपाईची रक्कम थेट बँक खात्यात जमा करण्याच्या प्रक्रियेबाबत सरकारकडून महत्त्वाची माहिती पण आलेली आहे. ती पण आपण बघूया. तुमचे नाव लाभार्थी यादीत आहे का हे पण तुम्हाला बघायचं आहे. यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का हे पण तुम्हाला बघायचं आहे. आता हे पैसे मिळवण्यासाठी कोणती 2 कामे करावी लागतील हे पण तुम्हाला बघायचं आहे. आणि हे सर्व काय बघण्यासाठी तुम्ही फक्त आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याचं काम करा. कारण की आपला हा व्हिडिओ यामध्ये फक्त माहितीच नसते तर ती माहिती जी आहे ती आपण कुठून घेतो, कशाच्या आधारावरती सांगतो हे पण आपण समजून सांगत असतो. आणि किती शेतकऱ्यांना पैसे भेटणार, कधीपर्यंत भेटणार आणि जारमध्ये नेमका कोणकोणत्या जिल्ह्यांचा उल्लेख असतो हे पण आपण शेतकऱ्यांना समजून सांगण्याचं काम करतो. अशाच अपडेटसाठी तुम्ही आपल्या चॅनलवरती ॲक्टिव्ह राहत चला, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक महत्त्वाची ताजी अपडेट बघायला मिळेल. बघा आता पैसे वाटपाच्या यादीमध्ये पुढील क्रमांकाचा जिल्हा आहे लातूर जिल्हा. बघा आता लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा
दिलासा मिळणार आहे. 46 लाख रुपयांचा निधी मंजूर झालेला असून नुकसान भरपाईचे हे पैसे दिले जाणार आहेत. बघा आता एकंदरीत जर विचार केला तर 46 लाख रुपयांचं नियोजन हे आता सध्या स्थितीला या ठिकाणी करण्यात आलेलं असून 46 लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात डीबीटीच्या अंतर्गत पूर्णपणे वितरित केले जाणार आहेत. यामध्ये लातूर जिल्ह्याचा पण समावेश आहे. बघा आता या ठिकाणी हे झालं नुकसान भरपाईचं. बघा पीक विम्याची वेगळीच यादी आहे. पीक विमा कोणकोणत्या जिल्ह्यात कशा पद्धतीत भेटणार आहे, कोणाला किती रुपये भेटणार आहेत हे पण मी तुम्हाला दाखवणार आहे. कारण की प्रति शेतकरी पीक विम्याचे पैसे 22,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत. बघा किती रुपये, 22,000 रुपये. असं नाही की सगळ्यांनाच एवढी रक्कम मिळेल, काहींना उलट जास्त पण मिळू शकते, 23 किंवा 24,000 रुपये, किंवा काहींना यापेक्षा कमी पण 12,000 रुपये किंवा 18,000 रुपये मिळू शकते. अशा पद्धतीची पण ही रक्कम दिली जाणार आहे आणि ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डीबीटीच्या अंतर्गत दिली जाणार असून एक मोठा दिलासा शेतकरी बांधवांना मिळणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो तुम्ही पण काळजी करत बसू नका, एक मोठा तुम्हाला दिलासा मिळेल आणि ही एक सर्वात मोठी आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी राज्यातील बहुतांश शेतकरी बांधवांसाठी आहे असं पण आपण म्हणू शकतो. कारण तसा निर्णयच आता झालेला आहे. तर बघा आता कोणकोणत्या जिल्ह्यात पीक विम्याचे पैसे वाटप केले जाणार आहेत, तर चला त्या पण जिल्ह्यांची तुम्हाला मी नावं सांगतो. आता यामध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला या आठवड्यामध्ये किंवा पुढच्या आठवड्याच्या आत पूर्णपणे 22,000 रुपये तुमच्या बँक खात्यात मिळून जातील. सर्व रक्कम ही तुम्हाला सरकारच्या माध्यमातून दिली जाणार आहे आणि पूर्ण पैसे वाटपाचं नियोजन सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेलं असून शेतकरी बांधवांना एक मोठा दिलासा आता मिळणार आहे असं पण आपण डायरेक्टली म्हणू शकतो. तर बघा आता पैसे वाटपाच्या यादीतील नेमके पुढचे कोणते जिल्हे आहेत, आता त्या पुढील जिल्ह्यांची यादी या ठिकाणी आपण पाहत चलू. बघा शेतकरी बांधवांनो आता राहिलेला 2च मिनिटाचा व्हिडिओ तुम्हाला पाहत चालायचा आहे. या ठिकाणी बघा स्पष्टपणे यादी आलेली आहे. यामध्ये आता विचार केला तर ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण रक्कम मिळणार असून बघा ठाणे जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना आता या ठिकाणी पूर्णपणे पैसे मंजूर करण्यात आलेले असून या ठिकाणी पूर्णपणे डीबीटीच्या अंतर्गत पैशांचं वितरण केलं जाणार आहे. 4,84,00,00,000 रुपयांचा निधी ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती वाटप करण्यासाठी मंजूर करण्यात आलेला आहे. होय आता ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. कारण की आता ठाणे जिल्ह्याचे तर पालकमंत्री स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्याला बघायला मिळत आहेत आणि आता या जिल्ह्यासाठी खूप मोठा निधी जाहीर झालेला आहे आणि ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पूर्णपणे 4,669 शेतकऱ्यांना किती रुपये मिळणार, तर 4,84,00,000 रुपये मिळणार. बघा या जारमध्ये स्पष्टपणे आपल्याला दिसत आहे एकदम वरती, या जारमध्ये आपल्याला स्पष्टपणे आकडे पण बघायला मिळत आहेत. बघा या ठिकाणी वरती दिसत आहे बाधित शेतकरी संख्या किती आहे, तर 4,669 आहे आणि निधी किती आहे, तर 4,84,00,000 रुपये आहे. यामुळे शेतकऱ्यांना पण दिलासा मिळू शकतो. यानंतरचा जिल्हा पालघर जिल्हा. बघा आता पालघर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आली. या ठिकाणी डीबीटीच्या अंतर्गत पूर्णपणे पैशांचं वितरण केलं जाणार असून पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण आता पैशांचा लाभ दिला जाणार आहे. होय बघा आता पालघर जिल्ह्यातील 17,612 शेतकऱ्यांच्या खात्यावरती पूर्णपणे पैशांचं वितरण केलं जाणार असून पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 6,47,00,000 रुपयांचं वाटप केलं जाणार आहे. बघा किती, 6,47,00,000 रुपयांची रक्कम दिली जाणार आहे. यामध्ये काही शेतकऱ्यांच्या खात्यात 13,000 रुपये येतील, काही शेतकऱ्यांच्या खात्यात 15,000 रुपये जमा होतील, तर काही शेतकऱ्यांच्या खात्यात 18,000 रुपये जमा होतील. अशी वेगवेगळी रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यावरती भेटणार आहे आणि शेतकरी बांधव आता यामुळे चांगलेच खुश होणार आहेत. चांगलाच दिलासा शेतकऱ्यांना मिळणार आहे असं पण आपण म्हणू शकतो. यामुळे शेतकरी बांधवांनो काळजी करत बसू नका किंवा चिंता देखील करत बसू नका. ही एक सर्वात मोठी आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी आलेली आहे असं पण आपण म्हणू शकतो. सर्वात मोठा दिलासा देणारा निर्णयच राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे आणि ही एक सर्वात मोठी दिलासा देणारी आनंदाची बातमी राज्यभरातील बहुतांश शेतकऱ्यांसाठी आहे असं पण म्हणू शकतो. तर चला आता हे झाले नुकसान भरपाईचे जिल्हे. मग आता नेमका पीक विमा कधी मिळणार असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात आहे. तर चला पीक विमा मिळणाऱ्या जिल्ह्यांची यादी आपण बघूयात. तर बघा शेतकरी बांधवांनो, यामध्ये पीक विमा वाटपाच्या यादीतील आता पुढील क्रमांकाचा जिल्हा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे धाराशिव जिल्हा. धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात कोणाला 20,000 रुपये, कोणाला अक्षरशः 30,000 रुपये देखील भेटलेले आहेत. म्हणजे बघा धाराशिव जिल्ह्यातील तब्बल 4 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. बऱ्याच जणांना मिळाले असेल, असंही नाही की सगळ्यांनाच मिळाले असेल, काही जण अजून वंचित राहिले असतील पण त्यांना पण मिळतील. कारण की निधी हा कमी नाही आहे. तर एकट्या धाराशिव जिल्ह्यासाठी 300 कोटींपेक्षा अधिक रुपयांची
रुपयांची रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे. पण सध्याची परिस्थिती पाहता धाराशिव जिल्ह्याला जो निधी आता दिला जात आहे हा निधी खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि यामुळे तर शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळेल. पण आसपासचे पण काही जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामध्ये आपल्याला खूपच कमी निधी बघायला मिळत आहे. तर काही जिल्ह्यासाठी आणखी पीक विमाच मंजूर नाही आहे. यामध्ये आपल्याला बीड जिल्हा असेल, यानंतर आपल्याला लातूर जिल्हा पण बघायला मिळत आहे. अजून तरी काही जास्त हालचाली नाही आहेत, पण पुढे चालून मंजूर रक्कम होऊ शकते असा एक अंदाज पण बघायला मिळत आहे. पण धाराशिव जिल्ह्याला 4 लाख शेतकऱ्यांना 300 कोटी रुपयांचं वितरण होऊ शकतं. तर मग आसपासच्या परभणी, लातूर जिल्ह्यासाठी, बीड जिल्ह्यासाठी, नांदेड जिल्ह्यासाठी एवढ्या प्रमाणात का वितरण होऊ शकत नाही असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहे. पण बघा तरी सुद्धा नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण दिलासा मिळेल, कारण की यावेळेस अचानकच नांदेड जिल्ह्यासाठी पण 800 कोटींपेक्षा अधिकचा निधी मंजूर केलेला होता. बघा आता नांदेड जिल्ह्यातील पण शेतकऱ्यांना पैसे भेटणार आहेत. जर तुम्ही नांदेड जिल्ह्यातील राहणारे असाल तर तुम्हाला पीक विमा मिळाला असेल. जर मिळाला नसेल तर या आठवड्यामध्ये किंवा पुढील आठवड्यामध्ये तुमच्या खात्यात पीक विम्याचे पण पूर्ण पैसे जमा होतील आणि तुम्हाला दिलासा मिळेल. त्यामुळे काळजी करत बसण्याची कसलीच गरज पडणार नाही. ही देखील गोष्ट शेतकरी बांधवांनो लक्षात घ्या. तर बघा धाराशिव जिल्हा, नांदेड जिल्हा, अहिल्यानगर जिल्हा या जिल्ह्यांमध्ये पूर्णपणे हे पैसे जमा होणार आहेत आणि एक मोठा दिलासा शेतकऱ्यांना मिळणार आहे. अशा प्रकारची अपडेट आपण आपल्या या चॅनलवरती बघण्याचं काम केलेलं आहे. अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आत्ताच आपलं AR1 मराठी चॅनल सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका, जेणेकरून तुम्ही आमच्या चॅनलवरती सारखे अपडेट राहाल. धन्यवाद.